नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी आणि 8वीचे शिष्यवृत्ती फॉर्म कशाप्रकारे भरायचे याविषयीची माहिती पाहणार आहोत. 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यास सुरुवात झाली असून त्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. आपण सुद्धा आपल्या मोबाईलवर अथवा लॅपटॉपवर हा फॉर्म भरू शकतो. तर हा कसा भरायचा याविषयीची माहिती घेऊयात. तर सर्वात प्रथम आपल्या फोनमधील किंवा लॅपटॉपमधील ब्राउझर ओपन करा. सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचा आहे MSCE पुणे आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी जी पहिली लिंक येते www.mscepune.in त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं अशा प्रकारचं पेज ओपन होईल. यामध्ये डाव्या बाजूला आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि 8वीची लिंक दिसेल. त्यानंतर पुढच्या पेजवर सुद्धा आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा 2026 आणि 25 असे दोन दिसतील. त्यावर 26 वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला इयत्ता 4थी आणि 7वी आणि 5वी आणि 8वी असे दोन ऑप्शन दिसतील. त्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे तो 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा. म्हणून आपण त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक मेसेज येईल. हे संकेतस्थळ केवळ 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आहे आणि आपण याच वर्गांसाठी फॉर्म भरू इच्छित असाल तर होय करा. तर आपण 5वीचा किंवा 8वीचा फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी आपल्याला होय करायचं आहे. नंतर आपण इयत्ता 5वीच्या जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती जाणार आहोत. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. सुरुवातीला वरच्या बाजूला आपल्याला डाव्या भागामध्ये शाळा नोंदणीचे एक ऑप्शन दिसतोय. त्या शाळा नोंदणी आपल्याला सर्वात प्रथम करायची आहे. त्यामुळे शाळा नोंदणी या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. शाळा नोंदणी टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नोंदणीसाठीच अशा प्रकारचं पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला शाळा नोंदणी करणे व शाळा माहिती प्रपत्र भरण्याच्या सूचनाची एक लिंक आहे. ती लिंक ओपन करा. यामध्ये आपल्याला जे शाळा नोंदणी संबंधातल्या सगळ्या सूचना यामध्ये आहेत. आपल्याला काय काय लागणार आहे, कोणत्या साईजमध्ये लागणार आहे, सर्व माहिती आहे. यामध्ये आपल्याला मुख्याध्यापकांचा फोटो आणि त्याच्याखाली सही असलेला एक फोटो अपलोड करायचा आहे आणि हा फोटो आपल्याला 100 KB पेक्षा कमी साईजमध्ये असणे आवश्यक आहे. अशी आणि फॉर्ममध्ये कोणकोणत्या प्रकारची माहिती भरायची आहे याबाबतची सविस्तर माहिती या प्रपत्रामध्ये आहे. या प्रपत्राचं वाचन करून घ्या. सूचना वाचून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला रजिस्ट्रेशन पेजवरती यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशन, शाळा नोंदणी, ओन्ली 5th अँड 8th क्लास अशा प्रकारची माहिती दिसेल. त्याच्याखाली आपल्याला सर्वात जो पहिला वरचा बॉक्स दिसतोय त्या बॉक्समध्ये आपल्या शाळेचा UDIS नंबर अचूकपणे नोंदवायचा आहे आणि UDIS नंबर नोंदवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बरीचशी माहिती ऑटोमॅटिक येते. जी आपली UDIS प्लसला जी माहिती आपण भरलेली आहे ती माहिती या ठिकाणी आपल्याला येते. या पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला शाळेचा UDIS क्रमांक भरायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला आपल्या खालील बॉक्समध्ये आपल्या शाळेचं नाव दिसेल. ते नाव अचूक असल्याची खात्री करा आणि त्यानंतरचा खालचा ऑप्शनमधून हे नाव बरोबर आहे, आपली शाळा आहे का, या ठिकाणी होय वरती क्लिक करा. होय केल्यानंतर आपल्यासमोर पुढील सर्व जी माहिती आहे ती बरीचशी माहिती ऑटोमॅटिक येते. यामध्ये आपण बघू शकता पहिला जो भाग आहे तो शाळा व्यवस्थापनाचा प्रकार तिथं ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर शाळेत शिकवले जाणारा अभ्यासक्रम स्टेट गव्हर्नमेंटचा असेल तो भाग तिथं येईल. नंतर माध्यम येईल. त्याचबरोबर इतर जी संपूर्ण आवश्यक माहिती आहे, आश्रमशाळा व्यतिरिक्त शाळा की आश्रमशाळा याबाबतची माहिती, त्याचबरोबर शाळेचे क्षेत्र ग्रामीण ही जी माहिती येते. त्यानंतर आपल्याला जो UDIS प्लसचा जो आपला जो ईमेल आयडी आहे तो शाळेचा ईमेल आयडी इथं सुद्धा येईल. तो पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी आपल्याला खालच्या बॉक्समध्ये पुन्हा टाईप करायचा आहे आणि ही संपूर्ण माहिती टाईप केल्यानंतर आपल्याला शाळेत इंटरनेट आहे का हे सुद्धा UDIS प्लसमधून येस नो ऑप्शन आलेला असेल. त्यानंतर पुढील माहिती आपल्याला जी शाळेचा पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी आपल्याला संपूर्ण आहे तसा दिसून येईल. त्यानंतर आपल्याला जी माहिती भरायची आहे तो दूरध्वनी क्रमांक शाळेचा भरायचा आहे. हा दूरध्वनी क्रमांक आपल्याला जो भरायचा आहे तो आपण जो मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर देऊ शकता. मात्र त्याच्या अगोदर 0 लावणे आवश्यक आहे, कारण हा नंबर 11 अंकी असल्याशिवाय इथं आपल्याला हा नंबर स्वीकारला जात नाही. त्यानंतर खाली मुख्याध्यापकाची माहिती आहे. त्यामध्ये सरनेम पहिला आहे, आडनाव आहे, त्यानंतर नाव, मधले नाव, त्यानंतर मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर, तोच मोबाईल नंबर आपल्याला कन्फर्मेशनसाठी खालच्या बॉक्समध्ये नोंदवायचा आहे. हा नंबर आणि ईमेल आयडी खूप आवश्यक आहे, कारण याच ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर आपल्याला पासवर्ड येणार आहे. ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सबमिट या टॅबवरती खाली क्लिक करायचं आहे. माहिती सबमिट करण्यापूर्वी आपण सगळी माहिती तपासून घ्या आणि त्यानंतर सबमिट करा. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन कन्फर्मेशनचा एक मेसेज येईल आणि सगळी माहिती बरोबर असल्याबाबत आपल्याला येस करायचं आहे.
त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ₹200 शाळा रजिस्ट्रेशन फी भरावयाची आहे. यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन आहेत, क्रेडिट, डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग या 2 ऑप्शननीच आपल्याला ही भरता येते. या ठिकाणी आता मी क्रेडिट डेबिट कार्डवरती क्लिक करून आपली जी डेबिट कार्ड आहे त्या डेबिट कार्डच्या डिटेल्स भरून आपल्याला ही माहिती सबमिट करायची आहे. आता या ठिकाणी त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कार्डची एक्सपायरी डेट टाकायची आहे. त्याच्यानंतर जो कार्डच्या मागच्या बाजूला CVV नंबर आहे, तो CVV नंबर आणि कार्ड होल्डरचे नेम ही सगळी माहिती भरून मेक पेमेंट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर एक बँकेचं पेज ओपन होईल आणि यामध्ये आपल्याला कार्ड नंबर, मर्चंट नेम आणि अमाउंट ₹202 दिसते आहे आणि जो आपला बँकेला लिंक मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईल नंबरवर जो OTP आलेला असेल, तो OTP या बॉक्समध्ये आपल्याला भरायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपलं पेमेंटची प्रोसेस पूर्ण होणार आहे. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल आयडीवर युजर आयडी आणि पासवर्ड येईल. तो युजर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करून आपल्याला लॉग इन करायचा आहे. युजर आयडी आपल्या शाळेचा UDIS नंबरच आहे. लॉग इन करण्यासाठी पुन्हा आपल्याला लॉग इन पेजवरती यायचं आहे. त्यानंतर आपल्या शाळेचा UDIS नंबर जो आहे तो पहिल्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली जो आपल्या मोबाईलवर आणि ईमेल आयडीवर या दोन्हीवरती आपल्याला एक पासवर्ड आणि युजर नेम म्हणजे UDIS नंबर आलेला आहे. तो पासवर्ड अचूकपणे स्मॉल, कॅपिटल किंवा नंबर पाहून या ठिकाणी भरायचा आहे आणि त्यानंतर ही माहिती भरल्यानंतर लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक महत्त्वाची सूचना येते की ही लॉग इन केवळ 5वी व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आहे. त्यासाठी आपण ते कन्फर्म करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा विद्यार्थी नोंदणीबाबतची सूचना येईल. 5वीचे विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करणे व शुल्क भरणे आणि 8वीचे विद्यार्थी ऑनलाईन नोंदवणे आणि शुल्क भरणे ही माहिती आपल्याला भरायची आहे. त्यावर ओके करा आणि त्यानंतर पुन्हा आपण जी मगाशी माहिती आली होती शाळा रजिस्ट्रेशनच्या वेळेस, ती माहिती या ठिकाणी पुन्हा आपल्याला दिसून येईल. ही संपूर्ण माहिती पुन्हा एकदा तपासून घ्यायची आहे आणि तपासून झाल्यानंतर याच्या खालच्या बाजूला आपल्याला चूज मुख्याध्यापक किंवा प्राचार्याचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करा 100 KB पर्यंतचा मेसेज दिसेल. त्यावर चूज फाईलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर आपण फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी ही फाईल सेव्ह केली असेल त्या ठिकाणी जाऊन ही फाईल सिलेक्ट करायची आहे. या फाईलमध्ये वरच्या बाजूला फोटो आणि त्याच्या खाली सही हा एकत्रित फोटो असणे आवश्यक आहे. ही फाईल आपण चूज केल्यानंतर तिथं आपल्याला दिसून येईल. ती योग्य असल्याची खात्री करा आणि त्यानंतर सबमिट अँड कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा भरलेली माहिती बरोबर असल्यास येस बटनावर क्लिक करा. आपल्याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर आपल्याला पुन्हा शाळा माहिती प्रपत्र अशा प्रकारे दिसून येईल. आता या शाळा माहिती प्रपत्रामध्ये आपल्याला कोणताही बदल करता येणार नाही आहे. त्यानंतर आपल्याला या माहिती प्रपत्राची प्रिंट काढून घेता येईल. प्रिंटवरती क्लिक करून आपण त्याची प्रिंट घेऊ शकता किंवा ती PDF स्वरूपामध्ये आपण डाउनलोड करून घेऊन आपल्या फोनमध्ये ठेवू शकता आणि नंतर जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा ती प्रिंट काढून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण सेव्ह करून घेऊन ठेवायची आहे जी प्रिंट आहे ती आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा फॉर्म भरण्यासाठी पुढील पेजवरती जायचं आहे. आता यासाठी आपल्याला पुन्हा इकडे डाव्या बाजूला पाहिलं तर डॅशबोर्ड दिसून येईल. त्यानंतर आपल्याला 5वी 8वीचे फॉर्म भरण्याची सुविधा दिसून येईल. डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या आवेदनपत्राबाबतची जी माहिती आहे ती माहितीच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी दिसून येतील. त्यानंतर त्याच्या खालील बाजूला सक्सेसफुली रजिस्टर्ड स्टुडंट लिस्टसुद्धा आपल्याला दिसेल. आपण एकदा नोंदणी केल्यानंतर या डॅशबोर्डमध्ये आपण किती विद्यार्थ्यांची नोंदणी केली हे सक्सेसफुली रजिस्टर्ड लिस्टमध्ये दिसेल. या ठिकाणी अजून नोंदणी केलेली नसल्यामुळे दिसत नाही. त्यानंतर 5वीवरती क्लिक करायचं आहे. जर 8वीचा भरायचा असेल तर 8वीवरती क्लिक करा आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन टॅबवरती क्लिक करा. तर पुन्हा एक पॉपअप मेसेज येईल. आपणास इयत्ता 5वी परीक्षेकरिता आवेदनपत्र भरायचे आहे का? तर त्याला होय करा. त्यानंतर आपल्याला वरती शाळेचं नाव, UDIS नंबर दिसेल, UDIS कोड दिसेल, इयत्ता ऑटोमॅटिक दिसेल. त्यानंतर विद्यार्थी आवेदनपत्र क्रमांक तिथं ऑटोमॅटिक आलेला आहे. त्यानंतर या उजव्या बाजूला आपल्याला विद्यार्थ्याचा फोटो आणि स्वाक्षरी ज्याप्रमाणे मुख्याध्यापकांची अपलोड केली, फोटोखाली सही घेऊन त्याप्रमाणे इथून ती अपलोड करायची आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं
आडनाव टाईप करा. सर्वात प्रथम आडनाव टाईप केल्यानंतर आपल्याला त्याच्यापुढे त्याचं फर्स्ट नेम टाईप करायचं आहे. आता आपण आडनाव टाईप करूया. या ठिकाणी ऑटोमॅटिक कॅपिटलच अक्षर येतात. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम टाईप करा. त्यानंतर त्याच्या वडिलांचं नाव टाईप करा आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव आपल्याला अचूकपणे स्पेलिंग टाईप करायचं आहे. ही माहिती टाईप करून गेल्यानंतर मेल फिमेल योग्य ऑप्शन समोरील गोलामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तो विद्यार्थी दिव्यांग आहे का, येस असल्यास येस करा, नसल्यास नो करा. या ठिकाणी नो केल्यानंतर पुढचे ऑप्शन परीक्षेसाठी लेखनिक आवश्यक आहे का, तो ब्लॉक होईल, तो येणार नाही. त्यानंतर यामधून आपल्याला त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख निवडायचं आहे. वर्षावर क्लिक करा. त्या विद्यार्थ्याचं जे जन्मवर्ष आहे ते जन्मवर्ष सिलेक्ट करण्यासाठी वरच्या बाजूला दोन्ही बाजूला जे डबल बाण आहेत त्या बाणावरती क्लिक केल्यानंतर आपण मागे पुढे जाऊ शकतो. मागे गेल्यानंतर आपल्याला जे त्याचं वर्ष असेल जन्माचं ते सर्वात प्रथम सिलेक्ट करायचं आहे. ते 2015 सिलेक्ट केलं. त्यानंतर महिना सिलेक्ट करा आणि त्यानंतर तारीख सिलेक्ट करा. अशा प्रकारे डेट तिथं सिलेक्ट झालेली आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याचा आधार क्रमांक भरायचा आहे किंवा आधार नोंदणी क्रमांक भरायचा आहे. तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, त्या ठिकाणी तो होय नाही योग्य ऑप्शन निवडा. त्यानंतर आरक्षणाचा प्रवर्ग आधार नंबर अचूकपणे नोंदवणं गरजेचं आहे, कारण तो मॅन्डेटरी आहे, त्यामुळे तो आपल्याला नोंदवायचा आहे. त्यानंतर रिझर्वेशनमध्ये जनरल, SC ST जे जो ऑप्शन असेल तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर परीक्षेचं माध्यम मराठी आपण सुरुवातीला भरल्यामुळे ते मराठी त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम सुद्धा आपण सुरुवातीच्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये भरलेला आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्या ठिकाणी वडिलांचं उत्पन्न जे आहे ते 1 लाखापेक्षा कमी आणि 1 लाखापेक्षा जास्त असे 2च ऑप्शन आहेत. योग्य ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे. त्यानंतर पालकांचा मोबाईल नंबर, पालकांचा ईमेल ID हे मॅन्डेटरी नाही आहे, पण आपण मोबाईल नंबर टाकणं जास्त फायदेशीर ठरेल. त्यामुळे किमान मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या आदिवासी क्षेत्रातील आदिवासी आहात का, होय नाही ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर पुढचे काही ऑप्शन जर त्या क्षेत्रातील असेल तर ओपन होतील, नाहीतर होणार नाहीत. त्यानंतर पुढे आपल्याला प्रवेश शुल्क जे आहे ते 50 रुपये, परीक्षा शुल्क 150 रुपये येईल. जर आपण कास्टमध्ये SC ST किंवा दिव्यांग असाल तर इथे शुल्क कमी होईल. ही संपूर्ण माहिती ऑटोमॅटिक आलेली आहे. त्यानंतर आपल्याला बँकेची डिटेल्स ही मॅन्डेटरी नाही, आपल्याकडे जर असेल तर ती भरायची. रिलेशन बँक खाते विद्यार्थ्याचं आहे की पालकांचं आहे की संयुक्त आहे याबाबतचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यानंतर बँक खातेदाराचं पूर्ण नाव लिहायचं. बँकेचा जो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर, IFSC कोड, त्यानंतर बँकेचे नाव आणि बँकचे नाव ही सगळी माहिती संपूर्ण भरून झाल्यानंतर सेव्ह व प्रिव्ह्यू यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह व प्रिव्ह्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फॉर्म सेम होईल आणि त्यानंतर आपल्याला तो दिसून येईल. त्यामध्ये आपण दुरुस्तीसुद्धा करू शकतो. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर कन्फर्म आपल्याला जर फॉर्म बरोबर असेल तर सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर इकडून जाऊन पुन्हा रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करून दुसऱ्या विद्यार्थ्याची नोंदणी करायची आहे. सर्व विद्यार्थ्याची नोंदणी करून झाल्यानंतर आपल्याला एकत्रितपणे जी फी आहे ती फी भरायची आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीची जे रजिस्ट्रेशन आणि विद्यार्थ्यांचे फॉर्म भरू शकतो. धन्यवाद.